नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर या एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण एप्रिल महिन्यामध्ये नुकत्याच उद्घाटन झालेल्या भारतातील सर्वात लांब अशा बोगद्याचं उद्घाटन झालं, याविषयी आपण आज या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। बोगद्याचं नाव काय आहे तर चेनानी नसरी। चला तर मग आता वेळ न दवडता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू। आता आपण या लेक्चरमध्ये या बोगद्याविषयी सर्व काही गोष्टी अशा जाणून घेऊ आणि या बोगद्याच्या रिलेटेड काही गोष्टी येतात त्या सुद्धा कव्हर करू, जेणेकरून त्या रिलेटेड, कारण ज्यावेळेला बोगद्याचं उद्घाटन झालं त्यावेळेला जे करंट न्यूजमध्ये त्याच्या रिलेटेड होतं ते सुद्धा पाहू, कारण जेणेकरून आपल्याला ते सुद्धा विचारलं जाऊ शकतं आणि मग त्याचा आपल्याला फायदा होईल। ओके, तर बघा बोगद्याचं नाव काय आहे तर चेनानी नसरी। मग तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की चेनानी कुठे आहे, नसरी कुठे आहे। ओके, तर चेनानी हे जे आहे हे कुठे आहे तर उधमपूर जिल्ह्यामध्ये आहे। ओके, आणि नसरी जे आहे ते रामबान जिल्ह्यामध्ये आहे। या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजेत, कारण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की हे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। तर हे उधमपूर, रामबान हे कोणत्या राज्यामध्ये आहेत तर जम्मू आणि काश्मीर। ओके, आणखीन सांगायचं झालं तर या जे बोगद्याचं कामाला जी सुरुवात झालेली होती ही 2011ला सुरुवात झालेली होती आणि ही UPA गव्हर्नमेंटच्या काळामध्ये झालेली होती। मग त्यावेळेचे जे जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री होते कोण होते तर ओमर अब्दुल्ला। ओके, आणि त्यावेळेचे युनियन हेल्थ मिनिस्टर जे होते गुलाम नबी आझाद यांनी याचं म्हणजे जे आपण म्हणतो की पायाला जे दगड ठेवता म्हणजे जे भूमिपूजन करतात कामाची सुरुवात करण्यासाठी, श्री गणेश जे आपण म्हणतो, हा यांनी केलेला होता। हे पण विचारलं जाऊ शकतं की हे कोणते गव्हर्नमेंट होतं त्यावेळेला सुरुवात झालं तर UPA गव्हर्नमेंट होतं आणि गुलाम नबी आझाद आणि ओमर अब्दुल्ला यांनी याचं कामाला सुरुवात केली, म्हणजे श्री गणेशा केला। ओके, आणखीन हा जो टनेल आहे, हा जो बोगदा आहे, हा समुद्र सपाटीपासून 1200 मीटर उंच आहे। ओके, आणखीन हा जो बोगदा आहे तो नॅशनल हायवे 44 वरती आहे। हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, मल्टीलाइनर क्वेश्चन्स येतात त्यामध्ये तुम्हाला विचारलं जाईल की हा बोगदा कोणत्या हायवेवरती आहे तर तो आहे नॅशनल हायवे 44। ओके, आणि याचंच म्हणजे दुसरं नाव काय आहे तर पटनीटोप, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। आणि बाजूला जे तुम्हाला इमेज दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे की हा शॉर्टर, फास्टर आणि स्मार्टर असा बोगदा आहे। याचं एलिव्हेशन म्हणजे समुद्रसपाटीपासून उंचीसुद्धा दिलेली आहे 1200 मीटर। ओके, हे तुम्ही चार्टसुद्धा व्हिडिओ पॉज करून बघा, याच्यामध्ये तुम्हाला सर्व कळेल आणि तुम्हाला याच्यामध्ये दिसेल चेनानी नसरी टुवर्ड्स कुठे जायचं आहे। ओके, बघू आपण पुढचं। तर बघा आता आपण पाहिलं की हा बोगदा जो आहे तो नॅशनल हायवे 44 वरती आहे। मग तुम्हाला नॅशनल हायवे 44 वरती पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। तर तुम्हाला नॅशनल हायवे 44 विषयी काय गोष्टी माहिती पाहिजेत तर हा भारतातील सर्वात लांब हायवे आहे। ओके, आणि हा उत्तर दक्षिण राज्यांना जोडतो आणि याची सुरुवात होते कुठून तर श्रीनगरपासून एंड होते कन्याकुमारीपर्यंत। ओके, आणि विचारलं जाऊ शकते की हा हायवे कोणकोणत्या राज्यामधून जातो तर कोणकोणते राज्य, ऑब्वियस श्रीनगर म्हणजे जम्मू काश्मीर, त्यानंतर पंजाब, हरियाणा, दिल्ली, नंतर मग UP, नंतर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, त्यानंतर मग तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओके, नंतर कर्नाटका, तामिळनाडू। ओके, या गोष्टी तुम्ही जर हा मॅप बघितला तर तुम्हाला ते सर्व राज्य लक्षात राहतील। ओके, आणि मग हा जो नॅशनल हायवे 44 आहे हा कोणाच्या अंडरमध्ये येतो, हा कोण मेंटेन करतं याला तर सेंट्रल पब्लिक वर्क डिपार्टमेंट। ओके, CPWD। ओके, हे पण तुम्ही लक्षात ठेवा, याविषयी सुद्धा क्वेश्चन बनवू शकतो। आणखीन सांगायचं झालं तर हा जो चेनानी नसरी जो आहे हा हायवे कोणाच्या अंडर येतो तर नाही, म्हणजेच काय नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया। ओके, आणि या बोगद्यासाठी किती खर्च आला तर 3720 करोड। ओके, हे लक्षात ठेवा की हा बोगदा कोणाच्या अंडरमध्ये येतो। ओके, आणि नॅशनल हायवे 44 कोणाच्या अंडर येतो। ओके, हे सुद्धा महत्त्वाचं आहे। ही जी बाजूची जी इमेज आहे ही विकिपीडियावरून घेतलेली आहे, याच्यामध्ये पूर्ण माहिती आहे
की बघा पहिलंच आहे की याचं ऑदर नेम, दुसरं नाव काय आहे तर पटनीटोप टनेल आहे. ओके, त्यानंतर स्टार्ट कुठून होते, एंड कुठून होते, याचा रूट कोणता आहे. ओके, वर्क कधी चालू झालं, तो ओपन कधी झाला, 2 एप्रिल 2017. कोणाच्या हस्ते झालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. ओके, आणि हे काम कोणाच्या अंडर झालं म्हणजे कोणत्या इंजिनिअरिंग कंपनीने केलं तर डिझाईन याचं कोणी केलं तर ILFS ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क लिमिटेड. ओके, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, हे तुम्ही बघा. ओके, आणि याचं ॲक्च्युली जे कामकाज जे होतं याचं हे 2015मध्येच पूर्ण होणं एक्सपेक्टेड होतं. पण जे कंत्राटदार असतात, कामगार होते, यांच्या इंटरनल थोडं वादामुळं आणि थोडं एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेममुळं, कारण त्या ठिकाणी थोडं लँडस्लाईड होते, स्नोफॉल होतो, मग थोडं रस्ते बंद पडतात वगैरे वगैरे अशी कारणं असतात, म्हणजे एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेमसुद्धा असतात. आणि यामुळे याच्यामध्ये डिले झालं आणि हे काम पूर्ण झालं 2017ला. ओके, आता आपण बघू की या बोगद्याचे काही फीचर्स बघू. तर या बोगद्याचे महत्त्वाचे असे फीचर्स काय तर हा बोगदा सर्व ऋतूमध्ये चालू राहणार आहे. ओके, कारण जम्मू आणि काश्मीरला लँडस्लाईड खूप होते, खूप असे रस्ते असतात की ते बंदच पडतात, ट्रॅफिक जाम खूप होतं, त्यानंतर स्नोफॉल होतं, रस्तेच दिसायचे बंद होतात, मग त्या गाड्या तरी कुठे चालवणार. पण या हा बोगदा जो आहे हा सर्व ऋतूमध्ये चालू राहील. ओके, आणि जे जम्मू आणि श्रीनगर आहे यांच्यामधील अंतर 41 किलोमीटरवरून 10.9 किलोमीटर एवढं अंतर कमी होणार आहे याच्यामुळे. ओके, त्यानंतर बोगद्याची या लांबी किती आहे तर 9.2 किलोमीटर. आणि या बोगद्यामध्ये 124 CCTV कॅमेरे बसवलेले आहेत. ओके, आणि हा बोगदा जो आहे तो पूर्णपणे बाहेरून कंट्रोल केला जाणार आहे. या CCTV कॅमेरा थ्रू मग आतमध्ये काय प्रॉब्लेम आला, काय झालं, हे बाहेर जे कंट्रोल रूम असणार आहे यांनाही दिसणार आहे. आणि मग ते जर इमर्जन्सी काही मदत वगैरे लागली तर मग ते लगेच तिथे मदत करू शकतात. ओके, आणि हा बोगदा तयार करण्यासाठी जवळपास 1500 इंजिनियर, त्यानंतर भूगर्भतज्ञ ज्यांना म्हणजे जमिनीविषयी माहिती असते ते, आणि कुशल कारागीर असे 1500 लोक काम करत होते. ओके, आणि हा जो बोगदा आहे या बोगद्यामध्ये ज्या गाड्या जाणार आहेत त्यांच्यामध्ये 92.7 FM चालू असणं गरजेचं आहे. कारण आता तुम्ही म्हणाल की FM चालू असलं तर आत गेला तरी काय रेंज थोडी येणार आहे, तर या बोगद्यामध्ये ते सुद्धा चालू राहणार आहे. ओके, आणि जर एमर्जन्सी काही मॅसेज द्यायचे असेल जे गाडी गेलेली आहे आतमध्ये तर त्यांना ते 92.7 FM थ्रूसुद्धा देऊ शकतात. ओके, लक्षात ठेवा या सर्व गोष्टी. ओके, आणि या बोगद्यामध्ये 600 LED बल्ब बसवण्यात आलेले आहेत. आणि हे बल्बसुद्धा असे बसवलेले आहेत की यांचे जे म्हणजे प्रकाश आहे तो असा हळूहळू वाढत जाणार आहे. ओके, कारण कसं बघा, आपण बोगद्यात एकदम एंट्री केली की आपल्याला एकदम डोळ्यापुढे अंधार येतो, आणि परत मग आपण बोगद्याच्या बाहेर ज्यावेळी पडतो तर बोगद्याच्या बाहेर काय असतो तर खूप प्रकाश असतो आणि मग आपले डोळे एकदम अंधारी आल्यासारखे होतं डोळ्यापुढे. तर यासुद्धा गोष्टी या बोगदा तयार करताना काळजी केली म्हणजे लक्षात घेतलेल्या आहेत. ओके, जेणेकरून मग ते जो ड्रायव्हर असतो त्यांना मग ते त्यांच्या डोळ्यांना व्यवस्थित म्हणजे असं फरक नाही जाणवला पाहिजे, जेणेकरून कधी कधी कसं होतं बाहेर आलं की मग ते ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असतात, टर्न जर असेल तर त्या गोष्टीसुद्धा इथे लक्षात घेतलेल्या आहेत. आणि या बोगद्यामध्ये GSM फोनसुद्धा चालतील जसं मी आत्ता सांगितलं, त्यामुळे मग एमर्जन्सीसाठी मग त्यांना कॉल केला जाऊ शकतो. आणि या बोगद्यामध्ये SOX बॉक्ससुद्धा बसवलेले आहेत, प्रत्येक 150 मीटरवरती ते बसवलेले आहेत, 118 आहेत ते. ओके, हे पण SOX बॉक्स म्हणजे काय, एमर्जन्सी हेल्प हवी आहे, एखादी गाडी आत गेली आणि त्यांना काही तो प्रॉब्लेम झाला किंवा काहीही झालं, ॲक्सिडेंट झाला काय, आणि त्यांना जर एमर्जन्सी हेल्प हवी आहे तर तो बॉक्स आहे तो प्रत्येक 150 मीटरवर आहे. मग तो ओपन करायचा, त्याच्यामध्ये हॅलो म्हणायचं, हॅलो म्हटलं की मग लगेच कंट्रोल रूममध्ये ते मॅसेज जाईल आणि मग तिथून त्यांना मदत केली जाईल. परत याच्यामध्ये एअर क्वालिटी मॉनिटरसुद्धा आहेत प्रत्येक 12 मीटरवरती. मग एअर क्वालिटी मॉनिटर काय करतात की आता हा बोगदा 9.2 किलोमीटरचा आहे, मग याच्यामध्ये हवासुद्धा बघितली पाहिजे, पुरेसा ऑक्सिजन आहे का, एक्सेस ऑफ कार्बन डायऑक्साईड जर झाला तर सफोकेशन होईल लोकांना. ओके, त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होईल. मग या गोष्टीसुद्धा इथे बघितलेल्या आहेत, आणि जेणेकरून मग बाहेरची हवा फ्रेश हवा आत आली पाहिजे, आणि ही जी दूषित म्हणजे
कार्बन डायऑक्साईडयुक्त हवा असते ती बाहेर एक्झॉस्ट केली पाहिजे. म्हणजे या गोष्टीसुद्धा इथे बघितलेल्या आहेत. ओके. आणि समजा जर म्हणजे आग लागली किंवा काही झालं तर मग बाहेरचं ऑक्सिजन तर आत नाही येऊन चालणार, मग ते सुद्धा इथे बघितलेलं आहे. मग अशा वेळेला जर इथे फायर डिटेक्शनसुद्धा अलाराम आहेत, फायर डिटेक्शनसुद्धा होतं आणि मग ते झालं की मग लगेच ते बाहेरची फ्रेश हवा येणं बंद करतात आणि मग त्याच्यामुळे मग ते आग विझवण्यासुद्धा मदत होते. हे सगळं फीचर्स आहे त्याचे, कारण हा भारतातला पहिला असा बोगदा आहे की तो म्हणजे फुल्ली इंटिग्रेटेड ऑटोमॅटिक आहे. ओके. आणि याच्यामध्ये 2 ट्यूब आहेत. ओके. 2 ट्यूब म्हणजे ते ट्यूब म्हणजे टनेलच कन्सिडर करा. आणि ते कसं असतं की एक जो आहे तो एमर्जन्सीसाठी आहे. ओके. आणि मग हे 2 जे आहेत ट्यूब ते एकमेकाला जोडलेले आहेत. ओके. तर किती 29 क्रॉस पॅसेजने ते जोडलेले आहेत, जेणेकरून एमर्जन्सीला मग इकडून तिकडे हे करण्यासाठी जाण्यासाठी त्याची मदत होते. आणि एखादी गाडी आतमध्ये गेली बंद पडली तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी बाजूला असे छोटे छोटे पार्किंग स्लॉटसुद्धा ठेवलेले आहेत. ओके. आणखीन तुम्हाला हे सुद्धा माहीत पाहिजे की आत्ताच्या जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री कोण आहेत. ओके. तर महबूबा मुफ्ती. आणि गव्हर्नर कोण आहेत तर नरेंद्रनाथ ओहरा. ओके. या गोष्टीसुद्धा माहीत पाहिजेत. एखादा पॉईंट जर न्यूजमध्ये आला तर त्याविषयी आपल्याला सर्व माहीत पाहिजे. आता बघू की आपण या बोगद्यामुळे फायदे काय झाले. आपण पाहिलं की हा बोगदा काय आहे, कसा झाला. ओके. पण आता हा का बांधला, म्हणजेच फायदे काय याचे. ओके. तर या बोगद्यामुळे प्रवासाचा वेळ जो आहे तो 2 तासांनी कमी झाला. आणि टाईम इज मनी सगळ्यांनाच माहीत आहे, म्हणजेच वेळ वाचायला लागला सगळ्या लोकांचा. ओके. हीच सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि जम्मू आणि काश्मीरमधलं जे अंतर आहे ते जवळपास 30 किलोमीटरने कमी झालं. दुसरी गोष्ट म्हणजे ट्रॅफिक जॅम, त्यामुळे सुद्धा वेळ वाचायला लागला. कारण आता ट्रॅफिक जॅम होणारच नाही, कारण जवळपास 44 असे स्पॉट होते की जिथे म्हणजे लँडस्लाईड होणे, स्नोफॉल होणे आणि रस्ते बंद होणे असं जम्मू काश्मीरमध्ये होतं. ते याच्यामुळे अवॉइड होणार आहे. ओके. त्यामुळे प्रवास फास्ट होणार आहे. ओके. आणि आता प्रवास असा फास्ट होत आहे त्यामुळेच तर मग लोक जे बाहेरून येतात आपल्या इथले आहेत ते म्हणणार की फिरायला पण तिकडे जाण्याचे प्रमाण वाढणार आहे, म्हणजे पर्यटनसुद्धा वाढणार आहे. आणि पर्यटन वाढलं म्हणजे तिथल्या लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. ओके. म्हणजे रोजगारसुद्धा वाढणार आहे. आणि रोजगार वाढला म्हणजे तिथली लोक गुंतली गेलीत, मग त्यामुळे तिकडे मध्ये दगडफेक होते हे पण नाही होणार. बरोबर. म्हणजे याचे खूप सारे असे फायदे आहेत. असा हा बोगदा की ज्याच्यामध्ये फुल्ली इंटिग्रेटेड टनेल कंट्रोल सिस्टीम आहे, असा हा भारतातील पहिला बोगदा आहे. आणि ट्रान्सवर्स व्हेंटिलेशन सिस्टीम म्हणजे मी सांगितलं जे की आग लागल्यानंतर ते बाहेरून आत येणारी हवा वगैरे बंद करतात, असं असणारा हा देशातील पहिला आणि जगातील 6वा बोगदा आहे. ओके. या गोष्टी तुम्ही सर्व या टनेलविषयी लक्षात ठेवा. याविषयी मल्टीलायनर क्वेश्चन बनू शकतो. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. आणि जर हे लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, हीच विनंती. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.